ग्रामीण विकास संस्थेच्या वतीनं मुंबईतल्या आझाद मैदानावरती उपोषण सुरू आहे। ग्रामीण भागातल्या मुलींना आणि महिलांना सॅनिटरी नॅपकिन वापरण्यासाठी जनजागृती करावी लागते आणि अशात सरकारनं जर हे सॅनिटरी नॅपकिन महाग केले तर या मोहिमेला खीळ बसेल असं आयोजकांचं म्हणणं आहे। यावेळी संस्थेच्या छाया काकडे यांनी रेशनिंग दुकानावरती सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध व्हावेत अशी मागणी केली आहे। मुख्यमंत्री किंवा महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडेंसोबत चर्चा करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे। माझं सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी हा मुद्दा लावून धरून जीएसटी मुक्त सॅनिटरी नॅपकिन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे। मी एकटी उपोषणाला बसणार आहे, तेही आमरण उपोषणाला मी बसते। जोपर्यंत आमच्या मागण्या इथून आम्हाला मागण्या आमच्या मान्य होणार नाही तोपर्यंत मी इथे उपोषणाला बसणार आहे। मी अमृता फडणवीसांना हेच सांगू इच्छिते की त्यांनी याविषयीचा अवेअरनेस करावा व आमच्याबरोबर येऊन सरकारला धारेवर धरून हा जरी मुख्यमंत्र्याच्या पत्नी असल्या तरी त्यांना माझी विनंती आहे की एक महिला म्हणून त्यांनी या उपोषणाला पाठिंबा द्यावा।